नमस्कार. एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ याविषयी जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय ते जाणून घेऊया. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे राज्याचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलेले होते. शिवाजी महाराज यांना वेगवेगळ्या प्रांतांची, किल्ल्यांची तसेच स्वराज्याची कामगिरी पार पाडावी लागत असे. सर्वसामान्य जनतेला न्याय, त्यांचे संरक्षण, कोणावर अन्याय होऊ न देणे हे सर्व करणे एकट्याचे काम नव्हते. म्हणून महाराजांनी आपल्या स्वराज्यातील शूरवीर विश्वासू मावळे यांना महाराजांच्या अनुपस्थितीत तसेच उपस्थितीत स्वराज्याचा कारभार चालवणे व कामकाज करण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केलेली होती. अष्टप्रधान मंडळामध्ये कोणकोणते पद होते व त्यांची काय कामं होती ते आपण जाणून घेऊया. अष्टप्रधान मंडळातील पहिलं पद आहे मुख्य प्रधान. मोरोपंत पिंगळे हे मुख्य प्रधान म्हणून कामकाज करत असत. मोरोपंत पिंगळे यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा कारभार पाहत असे. मोरोपंत त्रिंबक पिंगळे हे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे मंत्री होते. महाराजांच्या गैरहजेरीत राज्यकारभार सांभाळणे हे महत्त्वाचे काम होते. मुख्य प्रधानाला वार्षिक 15,000 होन पगार मिळत असे. मुजुमदार. मुजुमदार म्हणजे अमात्य हे राज्याचे महसूल मंत्री होत. रामचंद्र नीलकंठ हे मुजुमदार म्हणून काम पाहत होते. मुजुमदार यांनी सर्व राज्यातील उत्पन्नाचा व खर्चाचा जमा खर्च पाहून तसेच लिहून व तपासून महाराजांसमोर सादर करणे ही कामे करावी लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक 12,000 होन पगार होता. सेनापती सरनौबत. सेनापती म्हणजे सेनाप्रमुख हे काम हंबीरराव मोहिते करत असत. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे 2 प्रमुख विभाग होते. या विभागाचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता, पण त्याच्या महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक 10,000 होन पगार मिळत असे. पंडितराव. पंडितराव म्हणजे धार्मिक व सांस्कृतिक कार्य प्रमुख होय. रघुनाथ पंडित हे शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधानातील पंडितराव म्हणून काम पाहत होते. हे धर्म खात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही त्यांची कामे असत. त्यांना वार्षिक 10,000 होन पगार मिळत असे. न्यायाधीश. स्वराज्याचे न्यायाधीश म्हणून निराजीरावजी काम पाहत होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक 10,000 होन पगार मिळत असे. सचिव. अण्णाजी दत्तो हे सचिव म्हणून कामकाज पाहत असे. सचिव यांनी सर्व पत्र व्यवहाराचे कामकाज करावे लागे. अण्णाजी पंत दत्तो हे सुद्धा एक महत्त्वाचे मंत्री असून सर्व जाणाऱ्या येणाऱ्या पत्र व्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्यांचे काम होते. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्र पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे.
स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक 10,000 होन पगार होता. वाकणीस मंत्री. शिवाजी महाराज यांच्या राजदरबारात वाकणीस मंत्री म्हणून दत्ताजी त्रिंबक यांनी काम पाहिले. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक 10,000 होन पगार मिळत असे. सुमंत डबीर. रामचंद्र त्रिंबक हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठवणे, परराष्ट्रांकडून आलेले खलित घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक 10,000 होन पगार होता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय व अष्टप्रधान मंडळातील पदे कोणती, त्यांची कामे काय, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.